ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केली आहे। पंतप्रधान गृहमंत्र्यांनी पक्ष फोडल्याचा हिशोब द्यावा असं राऊत म्हणाले। तर शहा राज्यामध्ये येतात आणि जनतेचं मनोरंजन करतात असा टोलाही राऊतांनी लगावलाय। तर काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावर राऊतांनी यावेळी भाष्य केलं। प्रधानमंत्री गृहमंत्री अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए, शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए, विधायक सांसद को खरीदने के लिए, ये पूरा हिसाब आप लेके आइए। हम भी डिबेट को तैयार है। आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है। महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए। आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते, लोग एंजॉय करते, लेकिन तालियां नहीं बजाते। ठीक है, आपको पता चलेगा 2024 में क्या है। आपको अभी से पसीना छूट गया है, भागम भाग चल रही है आपकी। 370 कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा। काश्मीरी पंडित आले का? हजारों काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत। त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही। आजही रोज 2 किंवा 4 लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत। 370 कलम हटवून तुम्ही काय केलं? संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत। शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे, जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना। पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।